नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्र हो, आपल्याला शरीरामध्ये, मनामध्ये किंवा आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि जर त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी नक्की काय आहे हे शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात। म्हणजे नवीन झालेल्या संशोधनांती हे सगळ्यांच्या लक्षात आलंय किंवा हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलंय की आपल्या आतमध्ये असणारे सायलेंट स्ट्रेसेस किंवा आपल्या आतमध्ये असणाऱ्या चुकीच्या धारणा या आपल्या आयुष्यातल्या, शरीरातल्या आणि मनातल्या प्रॉब्लेम्सना जबाबदार असतात। म्हणजे उदाहरणार्थ, लहानपणापासून तुम्ही जर पैशाला नाकारत असाल, पैसा वाईट आहे असं म्हणत असाल, तर आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम्स असण्याची दाट शक्यता आहे। जर आपल्याला आपल्या आजारांबद्दल काही संकल्पना असतील, म्हणजे मला जर सर्दी झाली तर ती 15 दिवस बरी होत नाही किंवा जखम झाली तर ती आठवडाभर माझी बरी होत नाही, अशा स्वतःच्या संकल्पनांनी आपण आपल्या शरीरातले प्रॉब्लेम्स तेवढा वेळ टिकवतो आणि मनातले प्रॉब्लेम्स सुद्धा। म्हणून आज मी एका अशा पद्धतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे जी आपल्या मनातले जे काही सायलेंट स्ट्रेसेस असतात तर ते काढून टाकण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे। आता सायलेंट स्ट्रेस म्हणजे नक्की काय असतो? आपण लहानपणापासून अनेक प्रकारचे विचार केलेले असतात आणि विचारांच्या मागे, थॉट बिहाइंड द थॉट म्हटलं जातं, तर प्रत्येक विचारामागे एक भावना असते। भावना या सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात। नकारात्मक भावनांमध्ये सुद्धा दोन भावना या प्रामुख्याने मानल्या जातात, त्या आहेत राग आणि भीती। बाकी सगळ्या नकारात्मक भावना या दोन भावनांमधून उत्पन्न होत असतात। म्हणजे राग आणि भीती या दोन महत्त्वाच्या नकारात्मक भावना आहेत। आणि समजा लहानपणी असा एखादा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडलेला असतो की ज्या वेळेला आपल्याला भीती वाटलेली असते, असुरक्षितता वाटलेली असते, राग आलेला असतो आणि बरीच वर्ष ती भावना आपल्या आतमध्ये पडून असते। म्हणजे एखाद्या मित्राबरोबर झालेलं भांडण, त्यामुळे त्या मित्राचा आलेला राग, आपल्या वर्गामध्ये जर आपला अपमान झाला असेल तर त्यामुळे निर्माण झालेला राग, या गोष्टी फार वर्ष आपल्या आतमध्ये जर पडून राहिल्या तर नंतर आपल्या त्या विस्मरणात जातात, पण तो जो काही स्ट्रेस आहे त्यावेळी निर्माण झालेला तो आपल्या शरीरामध्ये तसाच राहतो। म्हणून सायलेंट स्ट्रेसला सायलेंट किलर असं म्हटलं जातं। आपण अनेक उदाहरणं आजकाल आपल्या आजूबाजूला अशी बघतो की बरीच तरुण मुलं ही वेगवेगळ्या आजारांना बळी पडताना दिसतात। म्हणजे अगदी हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी खाणं, हेल्दी किंवा अगदी हेल्थ कॉन्शियस असणारे लोक सुद्धा वयाच्या 30मध्ये 40मध्ये हार्ट अटॅकने जाताना दिसतात किंवा डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात। तर याच्या मागचं कारण म्हणजे सायलेंट स्ट्रेस असतो। या सायलेंट स्ट्रेसमुळे काही आजार निर्माण होतात, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की हार्ट प्रॉब्लेम्स किंवा ब्लड प्रेशर किंवा कॅन्सर सारखे आजार सुद्धा या सायलेंट स्ट्रेसमुळे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे विनाकारण एखादा आजार जर निर्माण झाला असेल तर त्याच्यामागे सायलेंट स्ट्रेस हे कारण असण्याची दाट शक्यता आहे। म्हणून आज मी तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे की जी सायलेंट स्ट्रेस काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। याला योगिक ब्रीदिंग असं म्हटलं जातं। या अगोदर मी अनेक ब्रीदिंगच्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला साहजिकच हे वाटण्याची शक्यता आहे की ब्रीदिंग म्हणजे काय असतं, की श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा, दुसरं काय आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण ब्रीदिंग करायचा जर प्रयत्न केला, अगदी 5 मिनिटासाठी ही पद्धत मी स्वतः ट्राय केलेली आहे। अगदी 5 मिनिटासाठी मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही जर ब्रीदिंग केलं तर आपल्या शरीरातला सायलेंट स्ट्रेस हा निघून जायला सुरुवात होईल आणि आपल्या मनामध्ये एक अपार शांतीची तुम्हाला अनुभूती येईल। तर कसं करायचं हे ब्रीदिंग ते बघूया आपण। तत्पूर्वी श्वासाला इतकं महत्त्व का दिलं गेलंय हे आपण बघूया। आपल्या श्वासाची गती आणि आपल्या मनाची अवस्था यांचा फार जवळचा संबंध आहे। म्हणजे आपण एक्साइटेड असू, घाबरलेले असू तर आपल्या श्वासांची गती ही वाढलेली असते। आपण मनाने जर शांत असू तर आपले श्वास पण मंद गतीने सुरू असतात। म्हणून आपल्या मनाला पकडून ठेवणारी दोरी जर कुठली असेल, मन हे अगदी सैरभैर असतं ना नेहमी, तर या मनाला पकडून ठेवणारी जर कुठली दोरी असेल तर ती आहे श्वास। म्हणजे मनावरती नियंत्रण मिळवणारा एकच घटक आहे, तो म्हणजे श्वासावरती नियंत्रण मिळवणं। तर हे कसं करायची ही क्रिया बघूया आपण। अत्यंत सिक्रेट विधी ही योगशास्त्रामध्ये सांगितली गेली आहे
जी फारशा लोकांना माहिती नाही आहे, म्हणून मी आज तुमच्याबरोबर ती शेअर करतोय। तर ही विधी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ताठ बसायचंय, म्हणजे झोपून किंवा इतर कोणत्याही अवस्थेमध्ये, म्हणजे रिक्लायनर सीटमध्ये बसलाय आणि केलंय असं नाही करायचं आहे। याच्यामध्ये आपण ताठ बसणं गरजेचं आहे। तर एके ठिकाणी आपण ताठ बसायचंय आणि 14-15 वेळेला आपल्या नॉर्मल श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय। नॉर्मली श्वास आतमध्ये येतोय बाहेर जातोय हे ऑब्झर्व करायचंय। आणि त्यानंतर अशी कल्पना करायची आहे की आपल्या नाकपुड्या ज्या आहेत तर त्या नाकपुड्यांचा आकार अगदी सुईच्या ज्या छिद्रामधून दोरा ओवला जातो तर त्या छिद्रा इतक्या आपल्या नाकपुड्या झालेल्या आहेत आणि तेवढ्या छोट्याशा भागातून आपण श्वास घेतोय। अर्थात हे करत असताना आपलं लक्ष इकडे तिकडे भरकटण्याची शक्यता आहे। तर जर लक्ष भरकटलं तर पुन्हा आपण या क्रियेकडे ते आणण्याचा प्रयत्न करायचा किंवा आणायचं आहे। किंवा आणखीन एक गोष्ट आहे ज्यासाठी सांगितली जाते ती म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एक ऑडिओ रेकॉर्ड करा। आणि तो ऑडिओ काय रेकॉर्ड करायचा ते ऑडिओमध्ये स्टॉप, फक्त एवढा शब्द रेकॉर्ड करायचा आहे वारंवार, स्टॉप स्टॉप स्टॉप। म्हणजे आपल्या मनाला आपण हा ऑडिओ ऐकायचा आणि मनामध्ये ज्या दुसरे विचार येत असतात त्याला आपण थांबवायचं आहे। लक्षात येतंय? किंवा तुम्ही दुसरी पण सूचना त्याच्यामध्ये हे करू शकता, सावधान 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 या प्रकारे। म्हणजे ती जर सूचना तुम्ही रिपीटेटिव्हली त्याच्यामध्ये जर आपण रेकॉर्ड केली तर आपल्या मनाला ती एकाच ठिकाणी ठेवते। पण तुम्हाला जर हे करायचं नसेल तर ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता मला श्वासावरती लक्ष घेऊन येणं गरजेचं आहे तर त्यावेळी आपण आपल्या श्वासावरती लक्ष पुन्हा एकदा घेऊन यायचं आहे। तर हे अत्यंत छोट्या छिद्रातून चाललेलं ब्रीदिंग अगदी 5 ते 10 मिनिटापर्यंत आपण चालू ठेवायचं आहे। आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की अत्यंत सोपी ही जी काही ब्रीदिंग प्रोसेस आहे किंवा ब्रीदिंग व्हिज्युअलायझेशन म्हणूया आपण याला, तर ते जे आहे ते आपल्या मनातला प्रचंड प्रमाणात स्ट्रेस बाहेर काढतं आणि आपलं मन हे शांततेची अनुभूती घ्यायला लागतं। म्हणून तुम्ही ही प्रक्रिया करून बघायला हरकत नाही आणि हळूहळू ते छिद्र आणखीन सूक्ष्म करायला हरकत नाही। तुमचा श्वासोच्छ्वास अगदी इथपर्यंतच जातोय आणि त्यानंतर पूर्णपणे बाहेर पडतोय असं नंतर तुम्हाला वाटायला लागेल। प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असेल, अनुभव वेगवेगळे असतील, पण उद्देश एकच आहे, तो म्हणजे आपल्या आतमध्ये जो काही अॅक्युम्युलेटेड स्ट्रेस आहे तो काढून टाकणं। मित्रहो, तुम्हाला अॅक्युम्युलेटेड स्ट्रेस आपल्या आतमध्ये जो काही आहे तो पटकन काढून टाकायचा असेल तर आणखीन एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीला म्हटलं जातं इमोशनल फ्रीडम टेक्निक्स। तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल, मी याच्याबद्दल या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बोललेलो आहे। तर इमोशनल फ्रीडम टेक्निक्स ही अशी एक पद्धत जी माझ्या वापरात आहे की जी पटकन माणसाच्या शरीरातला स्ट्रेस काढून टाकू शकते आणि कुठलाही आजार काही मिनिटामध्ये बरा करायला सुरुवात करू शकते। ही पद्धत तुम्हाला शिकायची आहे का? लवकरच मी ही पद्धत घेऊन तुमच्यापर्यंत येतोय मुंबई या ठिकाणी। तर तुम्हाला जर हे वर्कशॉप अटेंड करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, त्यानंतर मी त्याची लिंक शेअर करेन। पण हे वर्कशॉप केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याला ट्रीटमेंट देणं हे करता येणं शक्य आहे। म्हणजे तुमचा जो काही जॉब आहे तुम्ही तो करत असालच, पण त्याचबरोबर तुम्ही हिलिंगमध्ये प्रॅक्टिशनर सुद्धा होऊ शकता जर हे वर्कशॉप अटेंड केलं तर। कारण याच्यामध्ये मी 3 दिवस 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की ही पद्धत स्वतःवरती आणि दुसऱ्यावरती कशी वापरायची आणि आपला बिझनेस कसा ग्रो करायचा EFT मधला। तर तुम्हाला जर अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा हिलिंग बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही हे वर्कशॉप अटेंड करणं अत्यंत गरजेचं आहे। एनिवेज, तर आज आपण इथंच थांबूया। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे तुम्ही जरूर मला सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तो मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा। अशाच प्रकारचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो, त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा। आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।